आजची सकाळ मात्र खूप छान झालेली आहे, कारण काल रात्री झोपण्या अगोदर पूर्ण किचन क्लीन करून झोपले होते. झालं असं होतं की कुकर लावला होता आणि कुकरचा काय प्रॉब्लेम आहे त्यालाच माहिती. सगळी हळदी पाणी त्याने बाहेर टाकून दिलं आणि ते साफसफाई करण्याच्या नादामध्ये मी सगळी किचनच आवरावर करून घेतली. त्यानंतर व्यवस्थित त्याची डीप क्लिनिंग करून घेतली आणि सकाळी उठल्यानंतर इतकं छान वाटत होतं, इतकं फ्रेश वाटत होतं. कुठेच ऑइल नाही, चिकटपणा नाही, काहीच नाही. उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर दूध तापवायला ठेवलं आणि त्यानंतर मी गेले ब्रश करण्यासाठी. एरवी शक्यतोवर मी दूध वगैरे गरम करणं बंदच केलंय, चहाही घेणं बंद केलंय. आता काल एकाचा मेसेज आला होता, म्हणजे कमेंट आली होती की किती वेळा सांगणार आहेस की तू चहा सोडलेला आहेस आणि फक्त तू तुझ्या हस्बंडला चहा देतेस. त्यामुळे आज मात्र मी ते सांगणार नाही. आणि पण तुम्हाला कळणार कसं मी नेमकं काय करते, चला सांगूनच देते. मी चहा सोडलेला आहे, त्यामुळे मी काय चहा घेत नाही आहे. मी फक्त माझ्या आहुंसाठी चहा बनवते आहे आणि चहा बनवत मी इथे रात्री काय झालं हे त्यांना सांगत होते. रात्री इतकं सगळं घडलं होतं, तेव्हा मात्र ते झोपी गेले होते. त्यानंतर मी यूट्यूब लाईव्ह आले होते. ज्यांनी कोणी यूट्यूब लाईव्ह जॉईन केलं नव्हतं त्यांनी मात्र यूट्यूबला जाऊन चेक करू शकता. मी जी लाईव्ह आहे ती सेव्ह करून ठेवलेली आहे. त्यानंतर मस्त असा गरम गरम चहा त्यांना दिला. मला प्यायची खूप इच्छा होती, बट मी टाळला. बाहेर मात्र पावसाचं खूप छान वातावरण होतं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा. बाय.